आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज एक नवीन विषय पाहणार आहोत, तो म्हणजे पोलिसांना तुमचा मोबाईल तपासण्याचा अधिकार आहे का आणि तुम्ही काय करू शकता। भारतीय संविधानाच्या कलम 21 नुसार प्रत्येक व्यक्तीला वैयक्तिक स्वातंत्र्य आणि प्रायव्हसीचा हक्क आहे। सुप्रीम कोर्टाच्या पट्टुस्वामी केस 2017 मध्ये न्यायालयाने स्पष्ट सांगितले आहे की प्रायव्हसी हा मूलभूत अधिकार आहे। त्यामुळे कोणताही पोलीस अधिकारी तुमचा मोबाईल फोर्सफुली तपासू शकत नाही, त्याला कायदेशीर प्रक्रिया पाळावी लागते। आणि जर पोलिसांनी तुमचा मोबाईल मागितला तर तुम्ही त्यांना विचारू शकता त्यांच्याकडे कोर्टाचं वॉरंट आहे का, किंवा तुम्ही वकिलांशी संपर्क साधू शकता का, किंवा माझी माहिती कोणत्या कारणासाठी पाहायची आहे। आणि जर त्यांच्याकडे वॉरंट नसेल आणि पोलीस दबाव टाकत असतील तर तुम्ही कायदेशीर तक्रार करू शकता। पोलीस कंप्लेंट अथॉरिटी किंवा ह्युमन राईट्स कमिशन येथे। इंडियन एव्हिडन्स ऍक्ट आणि क्रिमिनल प्रोसिजर कोडनुसार पोलीस तपासासाठी मोबाईल तपासू शकतात, पण यासाठी न्यायालयाची परवानगी आवश्यक आहे। मोबाईलमधील माहिती खासगी असल्याने पासवर्ड, फिंगरप्रिंट किंवा फेस अनलॉक देण्यास भाग पाडता येत नाही। आणि जर पोलिसांनी तुम्हाला मोबाईल उघडायला लावला आणि तुम्ही नाखुश असाल तर ती गोष्ट इलिगल सर्च ठरू शकते। अशा वेळी सेक्शन 166 AIPC BNS सेक्शन 197 अंतर्गत पोलिसांवर कारवाईची मागणी करता येते। मोबाईल म्हणजे कायद्याच्या दृष्टिकोनातून काय, तर मोबाईलमध्ये चॅट्स, फोटो, व्हिडिओ, बँक डिटेल्स, वैयक्तिक माहिती हे सगळं असतं। सुप्रीम कोर्टाने पट्टुस्वामी वर्सेस युनियन ऑफ इंडिया 2017 या खटल्यात सांगितलं आहे की प्रत्येक व्यक्तीला त्याच्या डिजिटल माहितीवर पूर्ण प्रायव्हसीचा अधिकार आहे। पोलीस मोबाईल मागू शकतात का? हो, परंतु CRPC सेक्शन 91 नुसार फक्त कोर्टाच्या आदेशावर मोबाईल मागू शकतात। नवीन कायदा BNS 2023 नुसार पोलिसांकडे रिझनेबल ग्राउंड असणे आवश्यक आहे। BNS कायद्याअंतर्गत काय लागू होतं, तर नवीन BNS भारतीय न्याय संहितामध्ये BNS सेक्शन 193 म्हणजेच पूर्वीचा IPC सेक्शन 204 पोलीस तपासात अडथळा आणल्यास शिक्षा होते, पण त्यासाठी तपास कायद्यानुसार असायला हवा। BNS सेक्शन 197 म्हणजेच पूर्वीचा IPC सेक्शन 166A सरकारी अधिकारी जर कायद्याविरुद्ध तुमच्यावर दबाव आणतो तर तो गुन्हा ठरतो। म्हणजे पोलीस जर मोबाईल अनलॉक करण्यासाठी धमकी देतात तर त्यांच्यावरही गुन्हा लागू होतो। तसेच भारताच्या सायबर कायद्यानुसार IT ऍक्ट 2000 आणि सुप्रीम कोर्टाच्या मतानुसार तुम्हाला तुमचा फिंगरप्रिंट, फेस ID, पासवर्ड देण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही। यासाठी न्यायालयाचा खास सर्च वॉरंट लागतो। जर समजा पोलिसांकडून चुकीची वागणूक झाली तर तुम्हाला काय करावे लागेल, तर तुमच्याकडे काही पर्याय आहेत। तुम्ही ह्युमन राईट्स कमिशनकडे तक्रार करू शकता, तसेच स्टेट पोलीस कंप्लेंट अथॉरिटीला अर्ज करू शकता, किंवा हायकोर्टामध्ये रिट याचिका दाखल करू शकता। कारण अनेक वेळा सामान्य व्यक्तीला माहितीच नसते की पोलीस काय करू शकतात आणि काय नाही, त्यामुळे लोक घाबरून आपले हक्क गमावतात। तर तुम्ही तुमचा मोबाईल पोलिसांनी तुम्हाला मागितला आणि अनलॉक करायला सांगितला तर घाबरू नका। भारतीय कायदा सांगतो फक्त कोर्टाच्या परवानगीनेच मोबाईल तपासता येतो। फिंगरप्रिंट, फेस अनलॉक जबरदस्तीने घेणे हे बेकायदेशीर आहे। तुमचे हक्क ओळखा, कारण प्रायव्हसी म्हणजे अधिकार आहे।